नमस्कार रसिक हो, 2025 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मोनिका, या नवीन वर्षात कोणती पुस्तकं वाचू असा प्रश्न मला काही मैत्रिणींनी केला, तर त्या प्रेरणेतून आजचा हा व्हिडिओ करत आहे। या व्हिडिओमध्ये मी 5 पुस्तकांची थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिलं पुस्तक आहे जीवन एक चक्रव्यूह। हे पुस्तक हू मूव्ड माय चीज या पुस्तकाचा पुढील भाग आहे। हू मूव्ड माय चीज या पुस्तकात लेखक स्पेन्सर जॉन्सन यांनी चक्रव्यूहात अडकलेल्या 4 पात्रांची कथा सांगितलेली आहे। हू मूव्ड माय चीज या कथेमुळे भयाचा आणि बदलाचा सामना कसा करावा हे जगभरातील वाचकांना समजलं, त्यामुळेच या कथेनं सर्वांच्या हृदयात घर केलं। या पुस्तकाच्या प्रचंड विक्रीनंतर डॉक्टर स्पेन्सर जॉन्सन यांनी आपल्या लाडक्या पात्रांना घेऊन ही नवीन कथा आपल्यासमोर सादर केली आहे। जीवन एक चक्रव्यूह या पुढच्या भागातील ही आश्चर्यकारक कहाणी तुम्हाला तुमच्या जीवनातील चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी नक्कीच मदत करेल। तेव्हा बदलांशी जुळवून घेत यशस्वी होण्याचा अद्भुत मार्ग जाणून घेण्यासाठी जीवन एक चक्रव्यूह हे पुस्तक अवश्य वाचा। दुसरं पुस्तक आहे CA अभिजित कोळपकर यांनी लिहिलेलं अर्थसाक्षर व्हा। आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून समाधानी आयुष्य जगायचं असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे। तुम्ही किती पैसे कमवता, तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन म्हणजे अर्थसाक्षर व्हा हे पुस्तक। तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा। तिसरे पुस्तक आहे जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल। काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात, आपल्या कृतीतून जगण्याचे नियम बनवून यशस्वी होतात। जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल ही एक गोष्ट आहे एका समुद्र पक्षाची, ज्याने त्याच्या कळपातील इतर समुद्र पक्ष्यांपेक्षा वेगळं होण्याची हिंमत दाखवली आणि तो दुसऱ्यांसाठी एक इन्स्पिरेशन ठरला। लीडर कसं व्हायचं, आलेल्या समस्यांचा सामना करताना खंबीरपणे कसं उभं राहायचं, तसेच भेदभावाचा सामना कसा करायचा हे शिकायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा। जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हे खरोखरच एक प्रेरणादायी पुस्तक आहे, तेव्हा हे पुस्तक नक्की वाचा। चौथे पुस्तक आहे गुंफण नात्यांची। कोणतेच नाते हे कधीच परिपूर्ण नसते, पण एकमेकांच्या साथीने विश्वासाने ते नाते हे परिपूर्ण होत असते। अशाच अनेक नात्यांची गुंफण लेखिका सौ अनुजा केतन शेठ यांनी त्यांच्या गुंफण नात्यांची या कथासंग्रहाच्या माध्यमातून वाचकांसमोर मांडली आहे। आपला दृष्टिकोन कसा आहे यावर सारं काही अवलंबून असतं। सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले, समजून घेतले तर कोणतेही नाते हे छान फुलून येते आणि त्या व्यक्तीसोबत आपला छानसा रेशीम भावनिक बंध तयार होतो। एकूण 30 कथांचा हा कथासंग्रह आहे, जरूर वाचा। 5वे पुस्तक आहे करिअरची गुणसूत्रे, फ्युचर प्रूफ करिअर घडवण्यासाठी। डॉक्टर भूषण केळकर आणि मधुरा केळकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। हे पुस्तक तुम्ही का वाचायला हवं, तर मानसशास्त्र आणि AI यातील तज्ज्ञांनी तयार केलेल्या संगणक प्रणालीचा वापर करून 22हून अधिक देशातील एकूण 21,000 विद्यार्थ्यांचे करिअर काउन्सिलिंगच्या अनुभवावर आधारित फ्युचर प्रूफ करिअर्स घडवण्याचे तंत्र आणि मंत्र समजावून घेण्यासाठी। करिअर निवडीपासून इंडस्ट्री 4.0 युगातील करिअर घडवण्याच्या प्रवासातील टिप्स उलगडणारे जणू करिअर GPS असणारे हे मराठीतील एकमेव असे पुस्तक आहे, म्हणून जरूर वाचा हे पुस्तक। अशी ही 5 पुस्तकांची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, उपयुक्त वाटला असेल तर कमेंट करून जरूर कळवा। तुम्ही जर चला पुस्तकांच्या दुनियेत या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओज सुद्धा नक्की पहा। थँक्यू।